प्रैक्टिस मैदान पर और पहला विकेट चला गया टीम का डीजे। वापस सौरभ और न्यू बैटर मैदान पर। स्कोर 4 रन, 1 विकेट के नुकसान पर मैदान पर निखिल निहाल और निहाल का साथ देने के लिए नए बल्लेबाज मैदान पर। अपने बॉलिंग मार्ग पर सिद्धू पर परेश पेडनेकर न्यू बैटर आ चुके मैदान पर। स्ट्राइक पर स्कोर रुका हुआ 4 पर 1 विकेट के नुकसान पर। सिद्धू अपने बॉलिंग मार्ग पर। इस बार ऑन साइड पर प्ले किया खूबसूरती के साथ बैकवर्ड स्क्वायर की तरफ। गेंद निकलती हुई बाउंड्री लाइन की तरफ। 4 रन के लिए चली गई गेंद बाउंड्री लाइन से बाहर। अट पर पहुंचा 1 विकेट के नुकसान पर। अच्छा शॉट इस बार कारपेट के साथ कवर पॉइंट पर। फील्डर बैकअप हो रहा था मैदान पर जब तक गेंद को उठाते फील्ड करते। फिर से एक बार सिंगर। पावर प्ले का पहला ओवर समाप्त हुआ और पावर प्ले के पहले ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर हो चुका है 9 रन 1 विकेट के नुकसान पर। 8 रन 1 विकेट के नुकसान पर मुकाबला चलता हुआ मैदान पर। जयतीर तुलस और पीएस कंस्ट्रक्शन जिन्होंने टॉस जीता, पहले फील्डिंग का फैसला और बल्लेबाजी को मौका दिया जयतीर तुलस क्रिकेट टीम को। 2 ओवर शुरू में पावर प्ले का खेल और पहला ओवर समाप्त होने के बाद 8 रन 1 विकेट के नुकसान पर। और बॉलिंग बार पर निखिल बहुत अच्छी गेंद थोड़ी सिस्टम को छोड़ते हुए और निशाना लगाया था। शायद अगर मगर की बात थी, अगर गेंद स्टंपों पे लगती तो खतरा बन सकता था। लेग बाइज का इशारा अंपायर का और एक अतिरिक्त सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में जयतीर तुलस क्रिकेट टीम के। बॉलिंग में परिवर्तन। निखिल गावड़े आ चुके गेंदबाजी करने के लिए और सामने बैटर है परेश पेडनेकर जो सामना करते हुए आने वाली अगली गेंद का। शॉट पिच गेंद पुल किया इस बार। बहुत बेहतरीन शॉट इस बार। स्क्वायर लेग बाउंड्री पर मिड विकेट से फील्डर जाते और जब तक गेंद को उठाते फील्ड करते। 2 रन पूरे किए दोनों बल्लेबाजों ने। अच्छा थ्रो विकेट कीपर के हाथों में मिले 2 रन स्कोर के खाते में। जयतीर तुलस क्रिकेट टीम टॉस हारने के बाद मैदान पर बल्लेबाजी करते हुए और खेल जारी है दूसरा। निखिल गावड़े अपने बॉलिंग मार्ग पर खुद का पहला और टीम का दूसरा ओवर जारी रखते हुए। शॉट अप लेन गेंद थोड़ी गुडलेस स्पॉट पर अनियमित बाउंस देखने को मिला। उछाल मिला, पीछा क्या था, कट करना चाहते थे लेकिन गेंद बल्ले में संपर्क नहीं हुआ और गेंद निकली विकेट के ऊपर के हाथों में। एक डॉट गेंद के साथ निखिल गावड़े अपने बॉलिंग मार्ग पर। लेग स्टंप पर ये लोअर फुल टॉस वाइड बॉल का इशारा अंपायर का।
और एक सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में अतिरिक्त रन के साथ। राइट आर्म ओवर द विकेट, सामने बैटर परेश। ओ बहुत चिक्का टोकर बाहर की तरफ देखना होगा, गेंद थर्ड बैट बाउंड्री की तरफ, गेंद आती हुई 4 रन के लिए चली गई बाउंड्री लाइन से बाहर और 4 रन मिले स्कोर के खाते में जयतीर तुळस क्रिकेट टीम के। बहुत महत्वपूर्ण मैच रहेगा जयतीर तुळस क्रिकेट टीम के लिए, क्योंकि पहले मैच में हार का सामना करना पड़ चुका है। ये मैच उनके लिए बहुत महत्वपूर्ण है, जीतना बहुत जरूरी है। और सामने एक जीत जो शुरू में दूसरे मैच में पीएस कंस्ट्रक्शन क्रिकेट टीम की। फिलहाल निखिल अपने बॉलिंग मार्ग पर। बहुत अच्छे गेंद, हल्के से गेंद को खेला ऑफ साइड पर। ओ थोड़ा सा फिसले, देखना होगा दूसरे रन की कोशिश। और जब तक कवर पॉइंट पर गेंद को फील्ड करते, उठाकर थ्रो करते विकेट कीपर के हाथों में, 2 रन पूरे किए दोनों बल्लेबाजों ने और 2 रन मिल गए स्कोर के खाते में। परेश पेडनेकर स्ट्राइक पर, स्कोर आगे बढ़ा 18 रनों पर 1 विकेट के नुकसान पर। बल्लेबाजी में जयतीर तुळस क्रिकेट टीम। कटका इस बार खूबसूरती के साथ प्ले किया, बैकवर्ड स्क्वायर लेग पर गेंद आती हुई बाउंड्री लाइन को पार करते हुए 4 रन के लिए और 4 रन मिले स्कोर में। और इस चौके के साथ टोटल आगे बढ़ा 22। खेल समाप्त हुआ मैदान पर, 2 ओवर का पावर प्ले समाप्त हुआ और पावर प्ले के समाप्ति के बाद टोटल स्कोर 22, लॉस ऑफ 1 विकेट। भगवा चषक 2025 वेंगुर्ले तालुका मर्यादित भव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा। प्रथम पारितोषिक 75,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 40,000, तृतीय व चतुर्थ क्रमांकासाठी प्रत्येकी 10,000 रुपयाचं पारितोषिक। त्याचबरोबर प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच, स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक अशी भव्य दिव्य बक्षिसांची स्पर्धा ही भगवा चषक 2025 आज तिसरा दिवस। दोपहरच्या सत्रात हे 2 संघ अपने आमने सामने दिसते हैं। बॉलिंग मार्ग पर सिद्धू परब एक बार फिर से अपने ओवर को लेकर, जो कि खुद का दूसरा अच्छी गेंद, इस बार बैकफुट पर खेला, गेंद को ऑफसाइड पर कवर की तरफ, कवर पॉइंट पर फील्डर एक सिंगल के लिए निकले, दोनों बल्लेबाज 1 रन पूरा किया, एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा 23, लॉस ऑफ 1 विकेट। लेफ्ट हैंडर राइट हैंडर ये जोड़ी है मैदान पर और सामने बैटर है परेश पेडनेकर, जो सिद्धू परब की गेंदबाजी का सामना करते हुए। 23 टोटल स्कोर, लॉस ऑफ 1 विकेट, थर्ड ओवर इन प्रोग्रेस। थोड़ा फील्डिंग में परिवर्तन मैदान पर। ऑन साइड पर एक लॉन्ग ऑन, एक डीप मिड विकेट, एक डीप स्क्वायर लेग, एक वाइडिश लॉन्ग ऑन, एक बैकवर्ड स्क्वायर लेग पर फील्डर को तैनात किया है बाउंड्री लाइन पर। बहुत अच्छी गेंद, तेज गेंद, इस बार ये गेंद थोड़ी नीचे रही टिप्पा खाने के बाद और विकेट कीपर गेंद को कलेक्ट करते, कोई रन नहीं। उन्हीं के साथ कवर पर, शॉर्ट कवर पर और एक बार फिर से गेंदबाज सिद्धू परब कमेंट्री बॉक्स के ओर से अपने बॉलिंग मार्ग पर। खेल चलता हुआ तीसरे ओवर का। ओ इस बार आगे निकलकर खेलना चाहते थे, गेंद के लाइन से बीट हुए, बोल्ड हुए उस गेंद पर और एक विकेट चला गया, दूसरा विकेट चला गया टीम का। 23, लॉस ऑफ 2 विकेट। जयतीर तुळस क्रिकेट टीम का स्कोर, जो बल्लेबाजी करते हुए मैदान पर, सामने टॉस जीता पीएस कंस्ट्रक्शन क्रिकेट टीम ने और वो फील्डिंग करते हुए, गेंदबाजी करते हुए मैदान पर। 23 टोटल स्कोर अब तक 2 विकेट के नुकसान पर। इस टूर्नामेंट के लिए बहुत बहुत धन्यवाद आदरणीय श्री सच्चिदानंद उर्फ संजू परब साहब, जिनका उन्हीं के साथ सर श्री सचिन वालावलकर, जिला समन्वयक शिवसेना, जिला प्रमुख शिवसेना आदरणीय श्री सच्चिदानंद उर्फ संजू परब और बाकी सभी का जो बहुत बहुत धन्यवाद। इस टूर्नामेंट के साथ मैडम सौ एडवोकेट नीता कविटकर मैडम, महिला जिला प्रमुख श्री सन्मान्य आदरणीय सर श्री नितिन मांजरेकर साहब, तालुका प्रमुख, उन्हीं के साथ सर श्री सुनील दुबड़े, जिला संगठक, सन्मान्य आदरणीय शहर प्रमुख वेंगुर्ले श्री उमेश एरम साहब,
उन्हीं के साथ युवा सेना जिला प्रमुख सम्मान्य सर हर्षद डेरे, आप सभी का बहुत बहुत धन्यवाद इस टूर्नामेंट के साथ। सिद्धू परब अपने बॉलिंग मार्ग पर और न्यू बैटर मैदान पर आगे निकलकर बहुत बढ़िया शॉट, ओवर पिच गेंद पर लॉन्ग ऑफ पर फील्डर, और जब तक गेंद को उठाते फील्ड करते अपना खाता खोला इस सिंगल के साथ गौरेश कांबड़ी ने, और टोटल आगे बढ़ा 24 लॉस ऑफ 2 विकेट, 24 रन 2 विकेट के नुकसान पर तीसरा ओवर चलता हुआ मैदान पर। 24 रन 2 विकेट पर सिद्धू परब थोड़ा सा फील्डिंग को ठीक ठाक, क्योंकि लेफ्ट हैंडर राइट हैंडर ये जोड़ी है मैदान पर। इस बार ऑन साइड पर अच्छा शॉट, लॉन्ग ऑन पर फील्डर, जब तक गेंद को उठाते फील्ड करते थ्रो करते, फिर से एक बार एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने, और एक रन मिला, 25 पर पहुंचा टोटल स्कोर 2 विकेट के नुकसान पर। दो बल्लेबाज है मैदान पर, निहाल, और निहाल के साथ ऑलराउंडर टीम के खिलाड़ी गौरेश कांबड़ी वो आ चुके हैं मैदान पर, जो स्ट्राइक पर सामना करते हुए खुद के व्यक्तिगत एक पर, और सिद्धू परब थोड़ा सा अपने फील्डिंग को फिर से ठीक ठाक करते हुए मैदान पर। पुलर लेन की गेंद, हल्का सा अपील, रन के लिए आगे निकले थे, लेकिन जैसे देखा विकेट कीपर बड़ी तेजी के साथ आ रहे, गेंद को फील्ड कर रहे हैं। ओवर की समाप्ति हुई, आधे ओवर समाप्त हुए, 3 ओवर समाप्त हुए, और 3 ओवर के बाद टोटल स्कोर हो चुका है 25 लॉस ऑफ 2 विकेट, 25 रन 2 विकेट के नुकसान पर। खेळाडूंना विनंती असेल थोडं वेळेकडे लक्ष द्या। गेंदबाजी में और एक परिवर्तन, ऋषिकेश घाटवाड़ आ चुके हैं गेंदबाजी के लिए, खुद का पहला टीम का चौथा ओवर लेकर 25 लॉस ऑफ 2 विकेट, 25 रन 2 विकेट पर, और सामने लेफ्ट हैंडर बैटर है निहाल। ऑन साइड पर अच्छा शॉट, मिड विकेट बाउंड्री पर, काफी गैप है बीच में, लेकिन बहुत अच्छी फील्डिंग, थोड़ी से हाथों से गेंद दूर हो गई, और जब तक गेंद को उठाते फील्ड करते, तीसरे रन के लिए पलटे दोनों बल्लेबाज, विकेटों के बीच में बहुत अच्छी दौड़, 3 बहुमूल्य रन स्कोर के खाते में, और इन 3 रन के साथ टोटल आगे बढ़ा 28 लॉस ऑफ 2 विकेट, 28 रन 2 विकेट के नुकसान पर। चौथा ओवर स्ट्राइक पर एक बार आते हुए गौरेश, सामने ऋषिकेश घाटवड़ अपने बॉलिंग मार्ग पर, खुद का पहला ओवर, और फिर से थोड़ा परिवर्तन मैदान पर, क्योंकि लेफ्ट हैंडर राइट हैंडर ये जोड़ी है जयतीर तुळस क्रिकेट टीम की। छोटे गेंद हुक किया, इस बार लॉन्ग लेग बाउंड्री पर, कोई मौका नहीं फील्डर के लिए, और गेंद चली गई सीमा रेखा से बाहर, सिक्सर, 6 रन के लिए, और 6 रन बन गए स्कोर के खाते में, और इन 6 रन के साथ टोटल आगे बढ़ा 34 रन पर, 34 लॉस ऑफ 2 विकेट, 4th ओवर इन प्रोग्रेस, 34 रन 2 विकेट के नुकसान पर। एक महत्वपूर्ण मैच है, मैच में वापसी करने के लिए, टूर्नामेंट में लीग का फॉर्मेट है, लेकिन इस मैच में वापसी करनी पड़ेगी, नहीं तो थोड़ा सा मैं कहूंगा हालात और बिगड़ते जाएंगे मैदान पर जयतीर तुळस क्रिकेट। लेकिन अब तक की अगर कहानी बताई जाए, बात की जाए, तो बिल्कुल सही बल्लेबाजी कर रहे हैं, 34 रन 2 विकेट पर, गौरेश कांबड़ी स्ट्राइक पर। बहुत अच्छी गेंद, लेग ब्रेक, इस बार अच्छी लाइन पर खड़े खड़े बिल्कुल जोरदार बल्ला घुमाया था ऑन साइड पर, गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में, थोड़ी सी कट होकर बाहर की तरफ गेंद निकली, और बाकी का काम पूरा किया विकेट कीपर ने। बिल्कुल उसी लाइन पर, इस बार ज्यादा शफल हुए थे, अंपायर ने देखा था, लेकिन गेंद के लाइन से लगभग बीट हुए, फिर से फ्लाइटेड गेंद, लेग ब्रेक गेंद, और गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, स्कोर वहीं पर रुका हुआ 34 पर, चौथा ओवर 2 विकेट पर। ये तेज गेंद
पिछली दो गेंदें फ्लाइटेड गेंदें की थी, ये तेज रफ्तार वाली गेंद बिल्कुल सीधी थोड़ी सी नीची भी रही और विकेट कीपर ने अपना काम बाकी का पूरा करते हुए मिडॉन और मिडॉन के साथ एक बार फिर से ऋषि गायकवाड़ अपने बॉलिंग मार्ग पर। आगे निकले, इस बार बल्ले का कुछ आवाज बिल्कुल सुनाई दी, विकेट कीपर ने कैच को पकड़ा और जिस तरह से लौट रहे मेरे ख्याल से गौरेश कांबड़े आउट होकर वापस तीसरा धक्का लगता हुआ मैदान पर जयतीर तुलस क्रिकेट टीम को 34 लॉस ऑफ 3 विकेट, 34 रन 3 विकेट पर खेल समाप्त होता हुआ 4 ओवर का आने वाले अंतिम आखिरी 2 ओवर का खेल अभी भी बाकी। बैटर मैदान पर हरी चोपड़ेकर, सामने निहाल और गेंदबाजी में निखिल गावड़े। पांचवें ओवर की शुरुआत। अच्छा शॉट, इस बार लॉन्ग अप बाउंड्री पर फील्डर है मौजूद, गेंद को उठाते फील्ड करते पहला रन दूसरे के लिए पलटे, रन आउट का मौका। जी बिल्कुल, बहुत दूर थे हरी चोपड़ेकर, जो रन नहीं था वो रन लेने की कोशिश की और अपना विकेट खो बैठे। स्कोर पहुंचा टोटल 35 रन, टोटल 4 विकेट के नुकसान पर हरी चोपड़ेकर आउट होकर वापस रन आउट के रूप में। सामने निहाल और देखना होगा और एक नए बल्लेबाज मैदान पर निकालते हुए बल्लेबाजी करने के लिए दर्शन कावड़े, जो न्यू बैटर मैदान पर। स्कोर वहीं पर रुका हुआ 34 पर, टोटल 4 विकेट के नुकसान पर। फिफ्थ ओवर इन प्रोग्रेस, पांचवा ओवर मैदान पर चलता हुआ और न्यू बैटर दर्शन कावड़े जा रहे हैं निहाल का साथ देने के लिए। निखिल स्ट्राइक, निहाल स्ट्राइक पर और नॉन स्ट्राइकर इन पर दर्शन कावड़े। बॉलिंग मार्ग पर निखिल, ओ बहुत अच्छी गेंद, छोड़ा था गेंद को, इस बार लेग स्टंप से बाहर, थोड़ी वाइड बॉल का इशारा अंपायर का, एक अतिरिक्त सिंगल बढ़ गया एक पूरे और अतिरिक्त सिंगल के साथ स्कोर पहुंचा 36 लॉस ऑफ 4 विकेट, 36 रन 4 विकेट पर। फिर से थोड़ी परेशानी, तेज गेंद करने की कोशिश, लेग स्टंप से बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा मैदान पर। एम्ब्रोस अल्मेडा और बंटी केरकर ये दो अंपायर, उन्हीं के साथ तीसरे अंपायर उमेश मांद्रेकर और वाइड बॉल के साथ एक अतिरिक्त सिंगल बनता हुआ जयतीर तुलस क्रिकेट टीम के स्कोर में। इस बार ऑफसाइड पर खेला गेंद को, लॉन्ग अप पर फील्डर जब तक गेंद को फील्ड करते, फिर से एक बार सिंगल। खेल पांचवें ओवर का चलता हुआ मैच का आने वाला एक ओवर बाकी है और गेंदबाजी करते हुए कमेंट्री बॉक्स की ओर से निखिल गावड़े अपने बॉलिंग मार्ग पर और स्ट्राइक पर बैटर है दर्शन कावड़े, जो बड़े शॉट के लिए जाने जाते हैं और देखना होगा इस मैच में उनके ऊपर भी काफी दारोमदार होगी, क्योंकि आने वाला एक ओवर बाकी है अभी मैच का। शायद जरूर कोशिश होगी रन बनाने की। थोड़ा सा फील्डिंग को ठीक ठाक किया मैदान पर फिर से एक बार और निखिल अपने बॉलिंग मार्ग पर। बैकफुट पर कट किया इस बार मिड ऑफ की तरफ और जब तक इनको फील्ड करते, दूसरे के लिए पलटे, रनआउट का खतरा। शायद बिल्कुल आसान मौका था ये, 2 रन बने, दर्शन ने अपना खाता खोला 2 रन के साथ और टोटल आगे बढ़ता हुआ 40 पर पहुंचा, टोटल 4 विकेट के नुकसान पर। 40 रन 4 विकेट के नुकसान पर।
सिंगल के लिए निकले थर्ड मैन पर फील्डर, और जब तक गेंद को फील्ड करते फिर से एक बार 1 रन मिलता हुआ स्कोर के खाते में जयतीर तुळस क्रिकेट टीम के। 5वां ओवर, 2 बैटर है मैदान पर, निहाल और दर्शन कावड़े, गेंदबाजी करते हुए निखिल गावड़े। पीएस कंस्ट्रक्शन और जयतीर तुळस के बीच में चलता हुआ यह मैच। बहुत अच्छी गेंद इस बार, एक अच्छी यॉर्कर लेन की गेंद, लेकिन उतना अच्छा टाइमिंग नहीं हुआ। बल्ले पर निचले हिस्से से लगे, अपने फॉलो थ्रू में निकले, गेंद को उठाते फील्ड करते और धीरे धीरे आते हुए अपने बॉलिंग मार्ग पर एक लगभग गली पर फील्डर है, एक डीप कवर पॉइंट बाउंड्री पर, एक डीप एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग अप, एक शॉर्ट एक्स्ट्रा कवर ऑफ साइड पर। छोटी गेंद इस बार, अच्छा शॉट, फाइन लेग बाउंड्री पर, डीप फाइन लेग बाउंड्री पर गेंद चली गई, 4 रन के लिए चली गई बाउंड्री लाइन से बाहर और 4 रन मिल गए स्कोर के खाते में। खेल समाप्त होता हुआ 5वें ओवर का, और 5 ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर हो चुका है 45 रन, 4 विकेट पर, लास्ट ओवर टू गो। आखिरी ओवर, लास्ट ओवर, और गेंदबाजी में परिवर्तन देखना होगा। दर्शन कावड़े स्ट्राइक पर, नॉन स्ट्राइकर इन पर बड़ी देर से बल्लेबाजी कर रहे, एक चौका अब तक निहाल के खाते में। 11 पर खुद के व्यक्तिगत बल्लेबाजी करते हुए दर्शन कावड़े बल्लेबाजी कर रहे 3 पर, और अंतिम ओवर में गेंदबाजी के मोर्चे पर इस आखिरी ओवर में पीएस कंस्ट्रक्शन क्रिकेट टीम के ओर से ओवर पेज गेंद, मिड विकेट पर एक बड़ा आगाज, गेंद चली गई डीप मिड विकेट पर, सी मारे का आउट होकर तसा एक 10 ते 15 मिनिटांचा ब्रेक असेल, सर्व खेळाडूंना एक सूचना असेल, जो सामना सुरू आहे तो सामना संपल्यानंतर एक 10 ते 15 मिनिटांचा छोटासा ब्रेक असेल, त्यानंतर लगेच सामना असेल तो। नए बल्लेबाज, एक फुल टॉस गेंद बाहरी किनारा लेते हुए गली पर फील्डर गेंद को फील्ड करते। नए बल्लेबाज आ चुके हैं मैदान पर, अनिकेत एक सिंगल और टोटल स्कोर पहुंचा 53, 5 विकेट पर। हा सामना संपल्यानंतर एक छोटासा ब्रेक असेल 10 ते 15 मिनिटांचा, सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायचे।
एक सिंगल 53 पर पहुंचा निहाल स्ट्राइक पर। पुलरलेन की गेंद इस बार ऑफ स्टंप पर, बल्ला घुमाया, रनआउट का मौका रहेगा नॉन स्ट्राइकर इन पर। जी बिल्कुल, और एक सफलता मिलती हुई, छठे विकेट का पतन होता हुआ, स्कोर रुका हुआ 53, लॉस ऑफ 6 विकेट, 53 रन 6 विकेट के नुकसान पर। नॉन स्ट्राइकर एंड पर छोड़ा, इस बार जाने दिया ऑफ स्टंप से बाहर, वाइड बॉल का इशारा अंपायर का। वाइड बॉल के साथ एक अतिरिक्त सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में, 54 पर पहुंचा टोटल स्कोर, 6 विकेट के नुकसान पर। 54 लॉस ऑफ 6 विकेट, 54 रन 6 विकेट के नुकसान पर। अंतिम ओवर का खेल जारी है पहले पारी का। ओवर पिच गेंद, बहुत ही बड़ा शॉट, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, डीप लॉन्ग ऑफ बाउंड्री पर गेंद चली गई सीमा रेखा से बाहर। ये लगा भगवा चषक छक्का, 6 रन। दिया इस मैच में जयतीर तुळस क्रिकेट टीम ने, एक अच्छा टोटल बनता हुआ 60 रन 6 विकेट के नुकसान पर। इस बार ऑन साइड पर बैकवर्ड स्क्वायर लेग पर लगभग फील्डर है मौजूद, डीप स्क्वायर लेग पर गेंद को उठाते, फील्ड करते, पहला रन, दूसरे के लिए पलटे दोनों बल्लेबाज। फिर से एक बार मौका रहेगा रनआउट का, 7वां विकेट चला गया, एक सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में, और इस एक रन के साथ टोटल पहुंचा 61, लॉस ऑफ 7 विकेट। खेल समाप्त होता हुआ 6 ओवर का पहले बल्लेबाजी की जयतीर तुळस क्रिकेट टीम ने, टोटल बनाया 61, और पीएस कंस्ट्रक्शन क्रिकेट टीम के सामने मैच को जीतने के लिए लक्ष्य रखा है 62 का। दूसरी इनिंग की शुरुआत, दोस्तों थोड़ा समय पर ध्यान दीजिए, इस मैच की समाप्ति के बाद एक छोटा सा ब्रेक जरूर है, लेकिन उससे पहले इनिंग की शुरुआत कमेंट्री बॉक्स में आवाज एक बार फिर से संतोष मरिए की।
एक मोठी स्पर्धा आपण पाहतोय, अनुभवतोय, ऐकतोय. मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची स्पर्धा आपण पाहतोय. भगवा चषक 2025. प्रथम पारितोषिक 75,000 प्लस ट्रॉफी. त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक 40,000 रुपये प्लस ट्रॉफी या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. सुंदर अशा ट्रॉफ्या. निखिल गावडे, कृष्णा पाटकर ओपनिंग पेअर आपण पाहतोय या टीमकडनं. PS कंस्ट्रक्शन या टीमकडनं 62 धावसंख्येचं पाठलाग करायचं आहे. निखिल कृष्णा पाटकर आपण पाहतोय, कॅप्टनने प्रमोट केले ओपनिंग पेअरसाठी या जोडीला. या मॅचमध्ये 62 धावसंख्येचं पाठलाग करायचं आहे आणि सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. पहिलं महत्त्वपूर्ण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन गौरेश कांबळे आपण पाहतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि आपल्या टीमकडनं सांघिक महत्त्वपूर्ण अनिवार्य पॉवर प्लेचं षटक पहिलं. निखिल हा बॅटर पहिला बॉल फेस करेल या पहिल्या षटकातील. कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं सज्ज असेल रेडी एक्सप्रेस गौरेश कांबळे. दुसऱ्या डावातील पहिला बॉल कव्हरेज ऑन द मार्क. पहिला बॉल खोलात टाकला, समोर ड्राईव्ह केलाय. इथं मात्र चेंडू जाईल डीप वाडिश लॉंग ऑफला. डाऊन द ग्राउंड येतोय पहिला वेलकम चौकार या दुसऱ्या डावामध्ये निखिलच्या बॅट मधून. इथं पाहायला भेटतोय भगवा चषक चौकार आणि चौकाराने इथं मात्र आपलं वैयक्तिक खातं उघडलंय निखिल या बॅटरने आणि आपल्या टीमचं श्री गणेशा केलंय 4 धावेने. धावपलकावर धावसंख्या 4. 62 धावसंख्येचा पाठलाग करताना पहिल्याच बॉलवर पहिला चौकार पाहायला भेटतो निखिलच्या बॅट मधून. पुढील बॉल कव्हरेज राईट ओव्हर द विकेटचा मारा निखिल साठी. यावेळी लोअर फुल टॉस बॉल अक्रॉस द लाईन फटका खेळलाय डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येतोय झपकन चेडूपर्यंत पोहोचतोय. चांगला एफर्ट पाहायला भेटते डीपला. एकच धावेल आणि या एकेरी धावसंख्येने धावपलकावर धावसंख्या 5 धावा. 62 धावसंख्येचा पाठलाग करताना चांगलं क्रिकेट सेन्सिबल क्रिकेट पाहायला भेटते दोन्ही बॅटरकडनं. कृष्णा आपण पाहतोय हा बॅटर लेफ्ट हँडर बॅटर कृष्णा मॅन फ्रॉम मातोंड या गावचा हा गुणवान खेळाडू कृष्णा पाटकर. बरेचशा क्रिकेट हा खेळाडू खेळतोय, बराचसा अनुभव. पुढील बॉल ओ यावेळी गती होती, वेगवान चेंडू, भन्नाट वेग, रफ्तार वाली गेंद बल्लेबाज को गिरफ्तार करते हुए. डॉट बॉल. धावपलकामध्ये कुठलाही बदल नाही. 5 धावा. 62 धावसंख्येचा मॅच मध्ये पाठलाग करायचा आहे प्रतिस्पर्धी संघाला. डॉट बॉल. पुढील बॉल कव्हरेज. यावेळी खोलात टाकलेला बॉल ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. चेंडूचा प्रवास समाप्त होतोय. एक धाव पूर्ण केली जाईल, एक धाव कंप्लीट होईल आणि या एकरी धावसंख्येने धावपलकावर धावसंख्या टोटल 6 धावा. धावपलकावर 62 धावसंख्येचं पाठलाग करताना 6 धावा धावपलकावर. पहिलं षटक प्रगतीपथावर या दुसऱ्या डावाचं. यावेळी चांगला बॉल होता, शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता बॅटर निखिलचा. इथं मात्र चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. वाईट यॉर्कर आपण पाहतोय. ब्रह्मास्त्राचा वापर केला, प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटरला निशब्द केलंय कव्हरेज कांबळेने. डॉट बॉल. टोटल स्कोरबोर्डवर 6. यावेळी रिव्हर्स अटेंड झाला होता, फटका फसतोय. आत्मघाती फटका घ्यायचा प्रयत्न, चेंडू घेतोय एस्टॅनचा वेध. यावेळी दांडी 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 गुल, गेंद अंदर, दंडी बाहेर, फर्निचर उद्ध्वस्त आणि अशा प्रकारे पहिला धक्का बसतोय. निखिल बॅक टू द पॅव्हलियन. डीजे फलंदाज रोहन लोणे मैदानात पावलं टाकतोय निखिल या बॅटरची जागा घेण्यासाठी.
पहिला धक्का बसतोय 6 या धावसंख्येवर. या मॅच मध्ये 62 धावसंख्येचा पाठलाग करायचंय PS कंट्रेस्टन या टीमला. पहिला धक्का बसतोय, पहिली प्राइज विकेट. निखिल हा माघारी परततोय. त्यानंतर टीमचा कॅप्टन आपण पाहतोय रोहन लोणे, एक युवा खेळाडू, उभरता हुआ खेळाडू, तिसऱ्या क्रमांकासाठी. महत्वपूर्ण पहिलं षटक समाप्त होतोय. धावफलकावर धावसंख्या 6 धावा. अजूनही 56 धावसंख्येची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. 30 चेंडू बाकी आणि धावा करायच्या आहेत 56. या मॅचचं समीकरण न्यू बॅटर रोहन. अनिकेत बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. बॉलिंग मध्ये बदल होतोय. न्यू बॉलर अनिकेत कोट एन कडनं सज्ज असेल. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि टीम कडनं सांघिक महत्वपूर्ण दुसरं षटक दुसऱ्या डावाचं अनिकेत नामक गोलंदाज आपण पाहतोय. पहिला बॉल कृष्णा. कृष्णा हा बॅटर पहिला बॉल पेस करेल. लेफ्ट हँडर बॅटर आपण पाहतोय, त्याला साथ देतोय त्याचा पार्टनर आहे रोहन लोणे. ही जोडी मैदानात थोडस लेफ्ट हँडर राईट हँडर कॉम्बिनेशन या जोडीमध्ये. यावेळी आडव्या बॅटने आपटका खेळलाय. चेंडू हवेत बराच वेळ. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत चेंडू नो मॅन्स लँड मध्ये विसावतोय. चेंडूला बॅकअप देतोय गौरेश कांबळे आणि चेंडूची फेक करतोय बऱ्याच विलंबाने, थोडीशी वाईडिश आणि इथं मात्र 3 धावेंची लयलूट केली. अप्रतिम सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. चांगला तालमेल पाहायला भेटतोय आणि या तिहेरी धावसंख्येने धावफलकावर धावसंख्या टोटल 9 धावा धावफलकावर. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर 62 धावसंख्येचा पाठलाग. धावफलकावर धावसंख्या 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. एक महत्वपूर्ण सामना दोन्ही टीमसाठी ही स्पर्धा. आपण लीग फॉर्मॅट स्पर्धा पाहतोय. प्रत्येक सामना प्रत्येक टीमसाठी महत्वपूर्ण नक्कीच असेल. पुढला बॉल अनिकेत कोट एन कडनं सज्ज असेल. गुट्ट्याप्याचा बॉल. यावेळी बॅकफुट पंच. चेंडूचा प्रवास होतोय डीप थर्डमॅन क्षेत्रामध्ये. भाग मिल्का भाग. इथं मात्र रेस होती चेंडू अडवण्याची क्षेत्ररक्षकामध्ये आणि बॉलमध्ये, आणि इथं मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवरती ताबा मिळवतोय. चेंडूची फेक ही बऱ्याच विलंबाने होते. तोपर्यंत धावेंची लयलूट. तर नक्कीच बऱ्याच वेळाने निर्णय आलेला आहे पंचांचा. 4 धावा आणि इथं मात्र चौकार आपण पाहतोय. आणि या 4 धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 13 धावा. 13 भारत देश मेरा हब सबका. 13 धावा धावफलकावर. 62 धावसंख्येचं पाठलाग या मॅच मध्ये करायचंय. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर. पुढील बॉल रोहन लोणे सज्ज असेल आणि बॉलिंग ट्रॅकवर अनिकेत पुढील बॉल टाकण्यासाठी राईट आर्म ओव्हर द विकेट. अल्टीपल्टी खेळायचा प्रयत्न. चेंडू हवेत. फटका फसला आहे आणि इथं मात्र शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक कुठलीही चूक करत नाही. आपल्या सेफ हँड मध्ये बॉलला गॅदर करतोय. विकेट क्रमांक दुसरा. गेल्या पावली माघारी परततोय रोहन लोणे. गयाराम आयाराम. विकेट क्रमांक दुसरा. ओ टू डीजे. पॉवरफुल ब्युटीफुल चेंडू सीमा रेषा पार. भगवा चषक. चौकार. आल्या चौकार.
ऑफ द मार्क. यावेळी कमी गतीचा बॉल होता. प्रतिस्पर्धी संघाचा बॅटर नेहाल या बॉलवर बीट होतोय, बॉल चकवतोय, बाकीचं काम पूर्ण केलं विकेट किपरने. धावफलकामध्ये कुठलाही बदल नसेल. धावफलकावर धावसंख्या 17 धावा, 2 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर. 62 धावसंख्येचा या मॅचमध्ये पाठलाग करायचा आहे. कुठला संघ या मॅचमध्ये संघर्ष करणार, कुठला संघ प्रगतीच्या वाटचालीवर जाणार आणि कुठल्या संघाचा संघर्ष थांबणार आणि पराभव पाहावा लागेल हे पण पाहायचं. यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट झाला होता बॅटरकडनं. आत्मघाती फटका खेळायचा प्रयत्न, खोलात बॉल टाकला होता आणि या बॉलवर कुठलंही उत्तर नाही बॅटरकडे, कुठलीही धाव नाही. डॉट बॉलने षटक क्रमांक दुसरं समाप्त होते. जवळजवळ 12 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 17 धावा, 62 धावसंख्येचं पाठलाग करताना अजूनही 24 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावा करायच्या आहेत त्या 45. डीजे टीमकडनं सांघिक महत्वपूर्ण तिसरं षटक घेऊन सज्ज असेल. आता मात्र 24 बॉलचा खेळ आहे आणि धावा करायच्या आहेत 45 धावा. या मॅचचं समीकरण, पहिला बॉल आणि पहिला बॉल फेस करेल लेफ्ट हँडर बॅटर कृष्णा पाटकर. फिल्डिंग सेट करतोय गौरेश. आपण पाहतोय ऑन साइडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. त्याचबरोबर डीप बॉडीश लॉंगॉनला शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आणण्यात आलेला आहे. पहिला बॉल गौरेश ऑन द मार्क. पहिला बॉल अल्टी पलटी खेळायचा प्रयत्न आपण पाहतोय. रिव्हर्स अटेम्प्ट झाला होता कृष्णाकडनं. यावेळी बॅटचा आणि चेंडूचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉल आणि डॉट बॉलने सुरुवात करतोय गौरेश कांबळी हा गोलंदाज आपण पाहतोय तिसऱ्या षटकाची. 23 चेंडू आणि धावा करायच्या आहेत 45. यावेळी कमी गतीचा बॉल होता. एक उसळी घेणारा बॉल आपण पाहतोय. बॉल टॅप केलंय, दिशा दाखवली. इथं मात्र 2 क्षेत्ररक्षकामध्ये शर्यत आहे चेंडू अडवण्याची, पण इथं मात्र चेंडू विजय होतोय. डाऊन द ग्राउंड जातोय चौकार. भगवा चषक चौकार. पुन्हा एकदा आपण मॅच कडे वळूया. आता मात्र 22 चेंडू आणि 41 धावांचं समीकरण. यावेळी लोअर फुल टॉस बॉल थोडासा अवे फॉर्म द बॉडी खेळायचा प्रयत्न. आउटसाइड द ऑफ स्टंप खूपच बाहेर चेंडू. पंचांनी दोन्ही हात समांतर केले आणि इथं मात्र अवांतर धावा आणि अवांतर धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 22 धावा धावफलकावर. पुढील बॉल यावी खोला टाकला होता. यावी समोर उडवलाय डीप बॉडीश लॉंग ऑन लॉंग ऑन लॉंग ऑनला कुठली चूक नाही क्षेत्ररक्षकाकडनं. आपल्या सेफ हँड मध्ये बॉल कॅरी केलंय आणि विकेट क्रमांक तिसरा.
बॅटर सचिन मैदानात पावलं टाकतोय 5व्या क्रमांकासाठी 21 चेंडूचा खेळ आणि धावा करायच्या आहेत 40 या मॅचचं समीकरण. पुढील बॉल गौरेश राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. या बी कमी गतीचा बॉलला ढकललाय समोर. मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडूचा प्रवास समाप्त होतोय. सिंगल आणि या सिंगलने धावपल कबर. धावसंख्या 23 धाबा. या षटकातील 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 23 धाबा 20 चेंडू आणि 39 धावांचं समीकरण. पुढील बॉल गबरेश. भगवा चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय, अनुभवतोय, ऐकतोय. आजच्या या स्पर्धेचा 3रा दिवस आणि दुपारच्या 17 मध्ये हा सामना आपण पाहतोय. आजच्या दिवसातील 4था सामना. यावेळी सुंदर चेंडू, अप्रतिम चांगला लेंथ आपण पाहतोय. कबरेशकडनं डॉट बॉल. चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. बॉल पडल्यानंतर थोडा वळण घेतोय, वळसा घेतोय आणि डॉट बॉल. 19 चेंडू आणि 29 धावांचं समीकरण या मॅच मध्ये. सॉरी माफ करा, 39. यावेळी आकुटप्याचा बॉल. यावेळी टॉपेज आहे. चेंडू हवेत आणि विकेट किपर इथं मात्र कुठलीही चूक करत नाही. आपल्या सेफ हँड मध्ये बॉलला गॅदर करतोय. विकेट क्रमांक आपण पाहतोय 4था धक्का बसतोय. प्रतिस्पर्धी संघाला धावपल कबर. धावसंख्या आहे ती 23 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यात डीजे. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा आपण जाऊया मैदानामध्ये. 18 बॉल बाकी आहेत आणि 18 बॉल मध्ये 39 धावसंख्याचं हे टार्गेट आहे प्रतिस्पर्धी संघाला. हे समीकरण या मॅच मध्ये आपण पाहतोय आणि बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. वैयक्तिक कोट्यातील दुसरं टीमकडनं सांघिक महत्वपूर्ण षटक क्रमांक 4 घेऊन सज्ज असेल. अनिकेत नामक गोलंदाज आपण पाहतोय कोट एन कडनं सज्ज असेल. पहिला बॉल सचिन हा बॅटर पहिला बॉल पेस करेल. त्याला साथ देतोय काशी. ही जोडी मैदानात. अक्रॉस द लाईन हा पटका घ्यायलाय. चेंडूचा प्रवास डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये. 1 बाउन्स. चेंडू सीमा रेषा पार. पर्णा स्फोट चौकार. स्वागत केलंय गोलंदाज अनिकेतचं. आपण पाहतोय सचिन बॅटर स्ट्रायकिंग एंडला पुढील बॉल फेस करेल. सामना जिंकण्यासाठी अजूनही 35 धावसंख्येची आवश्यकता आणि बॉल बाकी आहेत 17. पुढील बॉल या खोलात टाकलेला हा बॉल. सुंदर असा आपण ऑफ ड्राईव्हचा फटका पाहतोय. सेन्सिबल क्रिकेट, चांगलं क्रिकेट. एक धाव पूर्ण केली आणि पंचांनी नो घोषित केलेला आहे. गोलंदाज बराचसा ओव्हरस्टॅप होतोय आणि पंचांकडनं दंडात्मक कारवाई केली जाईल अनिकेतवर. आणि या अनिकेतने नक्कीच प्रतिस्पर्धी संघाला एक बोनस रूपामध्ये धाव खर्च केली. आणि पुढील चेंडू असेल फ्रीडचा. आणि नो चेंडू हा येताना कधी एकटा येत नाही, तो येताना घेऊन येतो फ्रीडचा बॉल. आणि फ्रीडचा बॉल असेल आणि अनिकेत
हा बॉलर पुन्हा सज्ज असेल. हा प्रीटचा बॉल टाकण्यासाठी आणि बॉल फेस करेल काशी. परत आपण पाहतोय हा बॅटर. प्रीटची संधी काशीसाठी आहे. मोठा फटका येईल का या प्रीटच्या बॉलवर काशीकडनं? या प्रीटचा बॉल खोलात टाकला होता. टॉप एज हवेमध्ये बॉल होता. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येतोय तोपर्यंत एकच धाव. दुसऱ्या धावेची तमाम शंका ही समाप्त केली जाईल. आणि या एकेरी धावसंख्येने धावपलकावर धावसंख्या आपण पाहतोय 30 धावा धावपलकावर. अजूनही 32 धावसंख्येची आवश्यकता या मॅच मध्ये. यावेळी बराचसा शफल झाला होता. बॅटर मधल्या इष्टेवरचा बॉल आपण पाहतोय. इथं मात्र चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉल. आणि या बॉलवर बॅटरकडे कुठलाही उत्तर नाही, कुठलाही अंदाज नाही. बाकीचं काम पूर्ण केलं विकेट किपरने. डॉट बॉल आपण पाहतो. या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्त होते. 15 चेंडू बाकी आणि 15 चेंडूमध्ये तुम्हाला धावा करायच्या आहेत 32. खोलात टाकला. या फटका पसतोय. टॉप एज चेंडू हवेत. शॉर्ट स्वीपर कव्हर. क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक कुठलंही इथं मात्र चूक करताना आपण पाहत नाही. आणि एक लॉलीपॉप झेल क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये. क्षेत्ररक्षकाचा आणि चेंडूचा जमला मेळ आणि फलंदाज सचिनचा संपला खेळ. विकेट क्रमांक 5 डीजे. पण मैदानात पावलं टाकतोय 7व्या क्रमांकासाठी. सचिन याची जागा घेण्यासाठी, सामना जिंकण्यासाठी अजूनही 32 धावसंख्येची आवश्यकता आहे. 14 बॉल बाकी या मॅचचं समीकरण. बॉलिंग ट्रॅकवर अनिकेत सज्ज असेल पुढील बॉल टाकण्यासाठी. काय होणार या मॅच मध्ये, काय घडणार? मी म्हणेन अजूनही सामना दोन्ही संघासाठी जिवंत आहे. दोन्ही संघ तगडे संघ, ताकदवान संघ आहेत. पुढील बॉल अनिकेत सज्ज असेल आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. कोर्ट एंड गणना सज्ज असेल. 4थ्या षटकातील पुढील बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडी हुसी या बॉलने घेतली होती. हलक्या हाताने बॉलला ढकललंय. शॉर्ट स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये सन्मानपूर्वक ठेवून काढलंय. मान का बाई सन्मान देते हुए. आणि इथं मात्र एका धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल 31 धावा धावपलकावर. अजूनही सामना जिंकण्यासाठी 31 धावसंख्येची आवश्यकता या मॅच मध्ये. 13 बॉल 31 हे समीकरण. यावेळी कमी गतीचा बॉल. चेंडू पॅडचा भेद घेतोय. इथं मात्र एक धाव पूर्ण केली जाईल लेग बायच्या स्वरूपात. आणि धाव्यांसाठी संघर्ष चालू आहे. धावा कशा ह्या येऊ द्या, पण प्रत्येक धावी महत्वाची या खेळामध्ये. आणि या एका धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल 32 धावा धावपलकावर. आता येणारे चेंडू असतील 12 आणि 12 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत 30. प्रति षटकामागे 15 धावांची सरासरी असेल या मॅच मध्ये. डीजे.
फटका फसतोय आणि झेला रूपांतर. विकेट किपर कुठलीही चूक करत नाही, आपल्या सेफ हँड मध्ये बॉलला कॅरी करतोय आणि मोठी प्राइज विकेट. काशी परब बॅक टू द पॅव्हिलियन. 6वा धक्का बसतोय प्रतिस्पर्धी संघाला 62 धावसंख्येचा पाठलाग करताना. न्यू बॅटर विदुल मैदानात पावलं टाकतोय 8व्या क्रमांकासाठी. बॉल 11 बॉल 30 धावांचं समीकरण. यावेळी मोठा पटका सजवायचा प्रयत्न होता, आल्या बिग हिट खेळायचा प्रयत्न होता बिदुलचा. आक्रमक ढाशाचा खेळाडू आहे बिदुल, क्षमता आहे या बॅटरकडे, मोठे पटके घेण्यासाठी माहीर हा बॅटर आहे. आता 10 चेंडू आणि समीकरण 30 आहे. प्रत्येक बॉलवर आक्रमण करावं लागेल, काउंटर अटॅक करावा लागेल बिदुलला या मॅच मध्ये जर कमबॅक करायचं असेल तर. आतापर्यंत चांगली गोलंदाजी युवा खेळाडूकडनं आदित्य. यावेळी खोलात टाकला, हेलिकॉप्टर उडवलंय पण इथं मात्र हेलिकॉप्टर लँड झालंय क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये, सेफ हँड मध्ये. 7वा विकेट. विदुल आल्या पावली माघारी परततोय. आया राम गया राम. विकेट क्रमांक. बेंगळुरूचे न्यू बॅटर गौरव रगजी विदुल याची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये पावलं टाकतोय. 9व्या क्रमांकासाठी गौरव. आता येणारे चेंडू आहेत 9 आणि धावा करायच्या 30. 9 चेंडू बाकी आणि 30 धावांचं समीकरण. या मॅच मध्ये मोठे पटके घ्यावे लागतील प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना. या मॅच मध्ये तुम्हाला कमबॅक करायचं असेल तर, जिंकायचं असेल तर संघर्ष धावेंसाठी तुम्हाला करावा लागेल, कष्ट करावे लागतील. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, उड़ान पंखों से नहीं बुलंद हौसलों से मिलती है. यावेळी चांगला बॉल होता. इथं मात्र या बॉलवर प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटरकडे कुठलं उत्तर नाही, कुठलाही अंदाज नाही. डॉट बॉल आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय आदित्य या बॉलरकडनं. ओ व्हॉट डिलिव्हरी. काय बॉल होता. स्विंग अँड मिस. बॅटर मिस होतोय. बॅटरला बॉल चकवा देतोय. काय गोलंदाजी व्हेरिएशन पाहायला भेटतंय. आदित्य एक युवा खेळाडू, तुळसगावचा हा गुणवान खेळाडू आपण पाहतोय. आणि आतापर्यंत 5 चेंडू डॉट बॉल आणि 2 विकेट प्राप्त केले या ओव्हरमध्ये. चांगला स्पेल आपण पाहतोय. आता 7 चेंडू आणि 30 धावांचं समीकरण. ओ यावेळी चेंडू पॅडचा भेद घेतोय. थोडासा डाऊन द लेग साइड बॉल पिच झाला होता. इथं मात्र अपील झाला होता. उत्साह जास्त होता पण आत्मविश्वास कमी. आणि इथं मात्र निर्धाव षटक. नक्कीच टाळ्या वाजल्या पाहिजे या गोलंदाजासाठी. आदित्य एक युवा खेळाडू, 2 विकेट प्राप्त केले या षटकामध्ये. एक निर्धाव षटक आपण पाहिलं. आता मॅचचं समीकरण येऊन ठेपलंय 6 चेंडू आणि 30 धावांचं. तोपर्यंत या सुमधीर संगीताकडे. O2
पाचवं षटक निर्धाव षटक पाहिलं. आदित्य हा युवा खेळाडू आहे, तुळसगावचा हा गुणवान खेळाडू. का मला या स्पर्धेमध्ये एक खेळाडू म्हणून घेतलं याचं प्रात्यक्षिक उदाहरण आपण पाहतोय. सिद्धेश गोलंदाजीमध्ये बदल घडतोय. सिद्धेश कोट एन कडनं सज्ज असेल. पहिला बॉल, पहिल्याच बॉल समोर उडवलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू जाईल सीमारेषा पार. दोन क्षेत्ररक्षकाच्या मधून. एका बाजूने होता सलमान खान, एका बाजूने होता शाहरुख खान. मधून गेली प्रीती झिंटा. चेंडू सीमारेषा पार. तर पहिल्याच बॉलवर पवनच्या बॅटमधून चौकार येतोय. आता मात्र समीकरण असणार या मॅचचं 5 चेंडू आणि धावा करायच्या आहेत 26. ओ हो हो, यावी ऑल साइडला बॉलला भिरकावून दिलंय. सी आता मात्र या मॅच मध्ये रंगतता वाढलेली आहे. आता 4 चेंडू आणि धावा करायच्या आहेत 20. वॉट अ मॅच, काय सामना रंगतोय. आणि इथं मात्र कमबॅक केलेला आहे पवनने. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 मोठे फटके. आता 4 चेंडू आणि धावा करायच्या आहेत 20 या मॅचचं समीकरण. हा बॉल चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर बॉलने वळण घेतले, वळसा घेतलाय आणि इथं मात्र स्विंग अँड मिस. बॅटर डॉट बॉल. कमबॅक पुन्हा एकदा. क्रिकेट खेळ असा आहे, एक चेंडू सुख देतो तर एक चेंडू दुःख देतो असा खेळ. 3 चेंडू 20 धावा. हो, यावेळी बैठक फटका आहे. थोडासा हवेमध्ये हा फटका खेळलाय. मिस टाइम स्ट्रोक. आणि इथं मात्र प्रयत्न झाला होता, हाफ चान्स होता. इथं मात्र चेंडू नो मॅच लँड मध्ये विसावतोय. 2 धावा पूर्ण केल्या जाईल. 2 धावेवर समाधान मानावं लागेल. 2 चेंडू आणि 18 धावांचं समीकरण या मॅच मध्ये. फुल टॉस. खतम. टाटा बाय बाय गुड बाय गया. चेंडू सी मारेषा पार. भगवा चषक षटकार. धावपलकावर धावसंख्या 50 धावा. एक चेंडू 12 धावांचं समीकरण. ओ हो 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 हो, उडाया. ठोक डाला. हा बॅटर होता कुठे. जर आघाडीला आला असता तर मॅच कधीच संपवली असती या बॅटरने. काय बॅटिंग, काय फटके सजवले पवन या बॅटरने. सर ते शेवटी सामना नक्कीच गमावला या टीमने. पण जितने वाले की तारीफ करनी होगी उतने हारने वाले की भी तारीफ करनी होगी. असा सामना आपण पाहिला. शेवटच्या क्षणापर्यंत लढला होता, पण इथं मात्र थोडा कमी पडला हा संघ. आणि पवनची आपण खेळी पाहिली आणि ते निर्धाव षट